तमस हा शरीराचा गुणधर्म आहे, रजस हा मनाचा गुणधर्म आहे आणि सत्व हा आमच्या ऊर्जेचा गुणधर्म आहे, चेतन. तुम्ही ज्याच्या संपर्कामध्ये राहणार आहे तो गुणधर्म तुमच्यावर हावी होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही शरीराच्या स्तरावर जास्त सक्रिय राहता त्यावेळेस तुमच्यामध्ये तमस गुणधर्म जास्त, चिडचिड करणं, राग येणं, सर्वांनी आपल्या मनांचा आदर करणं याची अपेक्षा करणं, आपण कोणाचाच न करणं, सर्वांनी माझा विचार केला पाहिजे पण मी कोणाचाच करणार नाही, ही जी वृत्ती आहे ती शरीराची. जेव्हा तुम्हाला स्वतःला बरोबर सिद्ध करायचं असतं तेव्हा आपण लहानपणापासून शिकलो की आपल्याला दुसऱ्याला चुकीचं ठरवायचं, कारण दुसऱ्याला चुकीचं ठरवल्याशिवाय तुम्ही बरोबर सिद्धच होत नाही. ही आमची लहानपणापासून लागलेली सवय आणि ही सवय आम्हाला शरीरामुळे लागते. शरीराची जी जाणीव आहे ती जास्त प्रखर झाली की माणूस तसा बनतो. बघा एखाद्याला जर भूक अनावर झाली तर तो कसा बोलायला लागतो, त्याच्यामधला पाशवीपणा हळूहळू जागा व्हायला लागतो. आणि म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस भूक निर्माण होते ती शरीराच्या स्तरावर निर्माण झालेली असते तेव्हा शरीर प्रबळ होतं. वासना निर्माण होते तेव्हा शरीर प्रबळ होतं. जेव्हा वेदना प्रबळ होते तेव्हा शरीर प्रबळ होतं. म्हणजे शरीराच्या स्तरावर जेव्हा जेव्हा तुमची क्षमता आणि तुमचं जागृती वाढते, शरीर जेव्हा प्रभावी व्हायला लागतं तेव्हा माणूस पशुसारखा वागायला लागतो. म्हणून शरीराच्या स्तरावर जगणं म्हणजे एका अर्थाने माणूस म्हणून नालायक असणं आहे.